नमस्ते नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. मॅडम. नमस्कार. नमस्ते. तारे साहेब, हो सर, चालू करतो. शुक्रवार 13 मार्च 2026 आज फाल्गुन कृष्ण दशमीचा हा सायन प्रहर. या निमित्ताने आजच्या ज्योतिष वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यासक, आपण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपल्याला सदैव मार्गदर्शन करणारे आपले मार्गदर्शक गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना त्रिवार वंदन आणि साष्टांग नमस्कार. या प्रहराला आपण सर्वांनी अतिशय शांत चित्ताने प्रसन्न अंतःकरणातून या प्रार्थनेमध्ये सम्मिलित व्हायचे आणि एकाग्र व्हायचे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. या कुंदेन तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवी देवै सदा वंदिता, सा मां पातु भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. धन्यवाद. नमस्ते साहेब. तुम्ही आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. अतिशय सुंदर प्रार्थना असते. परमेश्वराची कृपा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपला हे झाला, जॉईन झालात आणि त्याच्यावरती आम्हाला तुमचे शब्द ऐकायला मिळतात. हे आमचं भाग्य आहे, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भाग्य आहे. तर आपले त्याच्यामध्ये आशीर्वाद आहेत. नाही, आशीर्वाद माझा नाही, परमेश्वर आहे. मी आणि मला गुरुवारी वगैरे बोलू नका, मला आवडत नाही ते. मी एकदम सिंपल माणूस आहे. नाही त्याच्यामध्ये तर सगळ्यात प्रथम सगळ्यांचं स्वागत करतो. चव्हाण मॅडमांचं स्वागत आहे. त्यानंतर दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत. आता आपल्या कुलकर्णी मॅडम आहेत, त्या स्वागत करणारच आहेत. तर तत्पूर्वी मी सगळ्यांचं स्वागत करतो. तर कुलकर्णी मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सगळ्यांचं स्वागत करावं. येस सर, थँक्यू सर. Yes, ma'am. देशहारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पारंपरिक कुंडली वाचन आजच्या या कार्यशाळेत नवीन पत्रिकेच्या माध्यमातून पारंपरिक ज्योतिषशास्त्राचे नियम उलगडत फलादेश कसा करायचा याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद मॅडम. मॅडम, धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपण एक वेगळा विषय शिकणार आहोत. त्यामध्ये एक नवीन म्हणजे असं आहे की आता सगळे तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्हाला समजण्यासाठी काही अडचण होणार नाही. जे नवीन जे लोक असतात त्यांना थोडंसं तिथे समजण्यासाठी त्रास होतो. पण आता एक लक्षात घ्या, आपण जेव्हा नेहमी म्हणतो कक्षेच्या पलीकडचे ग्रह, तर त्याला आपल्या जीवनामध्ये कशी उत्तरं मिळतात आणि ते ग्रह आपल्या कुंडलीमध्ये कशा तऱ्हेने कार्यरत असतात किंवा त्यांचं जे काही फलित आहे ते मिळण्यासाठी किती विलंब लागतो आणि कधीकधी त्यांनी विलंब न करता जर अगोदर फळ दिलं तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीतरी गोंधळ होतो. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला आढळतो. तर मी तुम्हाला 2 पत्रिका मांडून दाखवतो. थोड्याशा प्रॉब्लेमॅटिकच आहेत. तर ते जे प्रश्न आहेत तर ते कशामुळे तयार झाले तर तुम्ही सहज समजू शकाल. तर मॅडम मी जरा 2 पत्रिका लावतो, 2 मिनिटात. होय सर, होय. पाऊस पडेल की
बघा, ही एक पत्रिका आहे. आता ही पत्रिका जी आहे ना, ह्या पत्रिकेमध्ये तुम्ही पाहताय की कक्षेच्या पलीकडचा ग्रह जो आहे त्याचा कोणी स्केच करू नका, मेहरबानी करा जरा, काहीतरी करू नका. कुंभ लग्न आहे. आता वाक्य व्यवस्थित आहे का? कुंभ लग्न आहे आणि राशीसुद्धा कक्षेच्या पलीकडची आहे. कळलं का? त्याचा अधिपती शनी हा सुद्धा कक्षेच्या पलीकडच्या राशीत आहे आणि लग्नी असलेला गुरु हा पण कक्षेच्या पलीकडचा ग्रह आहे आणि मंगळ हा जो बसलेला आहे हा सुद्धा कक्षेच्या पलीकडचा राशीचा प्लॅनेट आहे. जसं ही कुंडली जी आहे, ह्या कुंडलीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ही एका व्यक्तीची कुंडली आहे. मी तुम्हाला काही तारीख वगैरे सांगत नाही. तर अशी व्यक्ती जर आपल्याकडे आली, आपला फक्त फलादेश शिकायचा आहे, तर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं की बाबा हे असे प्रश्न ह्याला का भेडसावत आहेत. तर त्याला कारण असं आहे की हे कक्षेच्या पलीकडचे ग्रह जातकाच्या जीवनामध्ये जर केंद्रयोगात असतील किंवा युतीत असतील किंवा तत्सम त्या ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये जर केंद्रस्थानात असतील तर त्या ठिकाणी केंद्र टू केंद्र असा योग आहे. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, ही एक साधारण म्हणजे फॅमिली आहे. तर ह्या व्यक्तीला 5 लाख रुपये दर महिन्याचा भूर्दंड आहे. 5 लाख रुपये. म्हणजे संकट कशी कशी जातकाच्या वरती येतात असं येऊ नये कोणावरती. पण थोडंसं तुम्ही रिसर्च करा, थोडंसं तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये वाढ करा. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आता ही पत्रिका जातकाची आहे, माझ्याकडे आलेली आहे म्हणून मी तुम्हाला ही सुचवतोय. राशी स्वामी हा कक्षेच्या पलीकडच्या राशीत आहे, म्हणजे गुरु. हा अधिकतम त्या ठिकाणी आपण बघितलं तर दशमेश जो आहे तो कक्षेच्या पलीकडचा आहे, लग्नेश जो आहे तो त्या कक्षेच्या पलीकडच्या राशीत आहे आणि शत्रू सोबत आहे. असं झाल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये प्रचंड संकट आलेली आहे आणि 5 लाख रुपये प्रत्येक महिन्याला, म्हणजे विचार करा की भूर्दंड फिक्स आहे आणि पुढची 25 वर्ष आहे. अशा बाबतीमध्ये ते लोक फसलेले आहेत. म्हणजे कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये काय आंदोलनं होतात तर ती अशा तऱ्हेची का होतात, तर त्याला हे समोर तुमच्याकडे समोरचं उदाहरण आहे. ते काय आर्टिफिशियल वगैरे असं काही नाही. तर तुम्हाला माहिती, मी अशी कुंडली कधी लावलेली नाही आहे. कळलं का? तर हे दुःख आहे. तर हे कसं ओळखायचं याबद्दल कोणाला काही बोलायचं असेल तर निश्चित बोलू शकता. अभ्यास आहे आपला. सर मी बोलू? यस मॅडम. मला माहित नाही बरोबर आहे की नाही, पण मला जे वाटतं ते सांगते. एक तर तुम्ही म्हणालात तसं गुरु हा संपत्ती देणारा आहे, वाढवणारा आहे, तर शनी हा संपत्ती कमी करणारा आहे. शनी आणि गुरु, आता तुम्ही म्हणालात तसं जेव्हा केंद्रात ग्रह असतील तर ते प्रॉब्लेमॅटिक आणि कक्षेच्या पलीकडचे ग्रह. आता हे दोन्ही मंदगतीचे जर केंद्रात बसले असतील तर हे दोन्ही बलाढ्य ग्रह आहेत, एक देणारा आणि एक काढून घेणारा. आणि मंगळ आणि शनी या दोघांची युती सुद्धा फारशी फलदायी नाही. ही केंद्रात आल्यामुळे आणि देणारा आणि घेणारा हे दोघेही केंद्रात स्वतःचा वरचढ समजत असल्यामुळे त्यांना ही परिस्थिती आलेली आहे का, असं आली असेल का असं माझ्या मनात आलं. असू शकतं. काय तुम्ही तुमचे विचार मांडायला हरकत नाही ना, नो प्रॉब्लेम. कळलं का? हा. बरं, एनिबडी एल्स? तर शनी मंगळ एकत्र दशम स्थानात, त्यात हर्षल पण वाईट ग्रह, त्यामुळे हे असं घडलं असेल त्यांच्या आयुष्यात. मंगळाची दृष्टी म्हणजे उच्चीच्या म्हणण्यापेक्षा स्वराशीच्या आणि रुचक मंगळाची दृष्टी लग्नावर येते आणि ते शत्रू राशीवर येते. शनी शत्रू राशीमध्ये आणि त्याची दृष्टी व्ययस्थानावर येते. हा, आणि हे त्याच्यामुळे हे असं त्यांच्या आयुष्यात घडलं असेल असं मला वाटतं. बरोबर, हरकत आहे ना आणि मॅडम. आणि हां, सर एक वाचलं होतं की 9 ते म्हणजे द्वितीय स्थान किंवा लग्न स्थानापर्यंत जेव्हा सगळे कुंडलीतले ग्रह असतात
तेव्हा मग ते कुंडलीसाठी अशुभ असतं असं मी वाचलं होतं एका ह्याच्यामध्ये. आणि त्याप्रमाणे ह्या कुंडलीमध्ये तसंच आहे. सगळे ग्रह 9 ते लग्न स्थानापर्यंतच आहेत. व्हेरी गुड. छान. थँक्यू. थँक्यू मॅडम. बरं, आणखी कोणाला? सर भाग्यामध्ये सर केतू आहे, प्लुटो आहे आणि भाग्येश शुक्र जो आहे तो व्ययात गेलाय. मॅडम ते भाग नाही आहे, ऐका 2 मिनटं परत अगेन रिपीट यू. तुम्हाला पहिलं आपण काय शिकलो? कुठेही त्या ठिकाणी आपण सूर्यसिद्धांत घेतलं होतं, त्यावेळेला सांगितलं होतं की कक्षेच्या पलीकडच्या राशी कोणत्या आहेत, कक्षेच्या पलीकडचे ग्रह कोणते आहेत, त्याला अनुसरून या ठिकाणी ह्या 3 ग्रहांचा एकमेकाशी केंद्रयोग आहे. व्हॉट इट? मंगळाची दृष्टी गुरुवर आहे, दॅट इज डिफरंट. पण तसं गुरु पण त्याच्या केंद्रयोगात आहे, शनी पण केंद्रयोगात आहे. शनीची दृष्टी जी आहे ती सप्तम स्थानावरती आहे, गुरुची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे. म्हणजे 2 ग्रह जे आहेत हे सप्तम स्थानाला पाहत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी व्यावसायिक जो पार्टनर असेल त्याच्यापासून ही फसगत झालेली आहे. कळलं? पण कक्षेच्या पलीकडचे जे ग्रह आहेत त्यांच्या ते एकत्र आले किंवा ते केंद्रयोगात आहेत, म्हणून ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची स्थिती उपस्थित झालेली आहे. कळलं? सर हो सर, कळालं. इथं पैसे भरावे लागतात त्यांना, म्हणजे आपल्याला धनेशाही बघायला पाहिजे. तोही कक्षाच्या पलीकडचा आहे, राशीस्वामी तो आहे आणि गुरुच्या मुखात आपलं केतूच्या मुखात पाहतोय. हो. तोही इफेक्ट झाला असेल ना सर? कारण पैशाच्या बाबतीमध्ये अडवणूक बऱ्याच वेळेला दिसून येते जेव्हा चांडाळ योगाचा परिणाम असतो. त्यामुळे पैशाच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी अडचणी निर्माण होतातच सर. फसवलं जातं किंवा तत्सम काही आर्थिक व्यवहार घडतात सर असे. आता कसं आहे मॅडम की तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्या भट मॅडमने पण सांगितलं. तर ह्या ठिकाणी आपला फक्त उद्देश असा आहे की तुमच्याकडे जर कदाचित अशा पद्धतीची पत्रिका आली तर प्रश्न सुटत नाहीत, अशा अनेक तक्रारी असतात, बरोबर आहे हो की नाही? असतात. हो हो तर ते का सुटत नाहीत? कितीही प्रयोग करा, किती प्रयत्न करा, बरोबर. पण तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. त्याला कारण काय की हे दुःख भोगायचंच असतं. यू बरोबर. कांट चेंज इट. आणि त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेचंच दुःख सहन करावं लागतं. तुम्हाला पुढे काय दिसतंय का? तर पुढे अंधार आहे. अंधार आहे नाही. आणि एवढे वर्ष त्यांना ते भरायचे पैसे, म्हणजे सर कुठून उभे करणं वगैरे या सगळ्या केवढ्या अडचणी निर्माण झाल्यात म्हणजे. खरी गोष्ट आहे. वय बघा काय मॅडम? हो ना सर. म्हणजे ते काय तारीख तुम्ही दिली नाहीये. 86 जवळपासचा जन्म आहे. अच्छा. 86ला शनी वृश्चिकेचा. हा वृश्चिकेला हो होता. हो 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 आलं लक्षात सर. 86चा जन्म असणार याचा. हा बरोबर. वृश्चिकेचा शनी सर. बरोबर. मग अशी स्थिती जेव्हा होते तर आपल्याला फक्त एवढंच शिकायचं आहे की जीवनामध्ये अशा ह्या तक्रारी निर्माण होतात तर ते कशामुळे होतात? तर ग्रहामुळे. आज मी पहिल्यांदा शिकवतोय तुम्हाला की एवढे वर्ष आपण क्लास करतो पण कधीही तुम्हाला ह्याचा उल्लेख सांगितला नव्हता, पण आज ही हो पत्रिका कक्षेच्या आली. आणि पलीकडच्या ग्रहांचा म्हणजे विचार तुम्ही मांडता, पण आज हे पत्रिकेच्या माध्यमातून तुम्ही हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं सर. हो, आणि राशी पण तशाच आलेल्या आहेत. येस अगदी येस येस. खरं आहे सर. हे असं होतं ना, त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये भयंकर काही गोष्टी घडत असतात आणि होतात. हो सर. एनिवे, चव्हाण मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? ह्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय लॉस झालाय काय? सेम बर्बाद झालेले आहेत. मेषेचा राहू पण आहे ना, ते सांगतो त्याच्यामुळे. काय, बर्बाद झालेत. हम्म. आता दुसरी पत्रिका लावतो हे मॅडम. छान सांगितलं, कक्षेच्या पलीकडचे ग्रह चांगलं हा सांगितलं. छान. हा हे आहे ना, हम्म. नियम आहे मॅडम सूर्य सिद्धांतातला. हम्म. आपण सूर्य सिद्धांत शिकलो ना, हो हो. तर त्यावेळेला आपण सांगितलं होतं की असं अशा घटना होऊ शकतात. मग आता हे सगळं असं घडतं, म्हणजे जीवन आपल्याला वाचायला किती अवधी लागतो नाही का? सेम फॅमिलीमधली पत्रिका आहे ही मॅडम. इथे सुद्धा सिमिलर फॅमिली आहे. बघा इथे वृश्चिक लग्न आहे, लग्नेश जो आहे तो कुठेशी आहे बघा. तर त्या ठिकाणी लग्नेश आणि शनी
ह्याच्यामध्ये पूर्णपणे लग्नेश सप्तमात आहे, नाही का? धनामध्ये त्याची दृष्टी आहे आणि इथे शनी हा जो आहे हा पूर्णपणे प्रेतशाप योगात आहे, शुक्र जामित्र योगात आहे, गुरु चांडाळ योगात आहे. हे एकाच कुटुंबातील लोक आहेत. म्हणजे कधी कधी कुठल्या कुटुंबात जन्म घ्यावा, त्याच्याने सार्थक होईल का सार्थक होणार नाही, हे असं सगळा प्रश्न आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात बरोबर? होय सर, छान. हा. सर हो म्हणजे सर. आपल्या कुटुंबातल्या कुंडल्या ना ह्या एकमेकांशी म्हणजे हे असतात, काय म्हणतात त्याला, की कनेक्टेड असतात, जुळणारे कनेक्टेड असतात, असतात. कनेक्टेड असतात सर. हो, येस येस. जुळणारे असतात. तर ठीक आहे. एनिवे मी पत्रिका काढतो. मग आपण आता मॅडमला विनंती करतो, मॅडम तारीख लावा. लावते लाव. बघा सर, लावली आहे, दिसते का सगळ्यांना? हो, बघा ही तारीख आहे, मी तुम्हाला त्या ग्रुपला पण पाठवली आपल्या. इथे हा एअरलाईनचा कॅप्टन आहे. 17/2/1975चा जन्म आहे. वेळ आहे सकाळी 7:36 मुंबई. जातक पुरुष आहे. लिहून घ्या जरा तारीख. मी ग्रुपला पाठवली होती पण पाठवली सर. येस मॅडम. आता दुसरी पत्रिका लावा मॅडम, कुंभ लग्नाची पत्रिका लावा. होय. आता एक कुंभ लग्न आहे. आपण पहिला ग्रहस्थिती पाहूया. हा लग्न कुंभ आहे. लग्नाधिपती जो शनी आहे तो पंचमात आहे. इथे वायुतत्व जे आहे ह्याला सूर्य, गुरु, शुक्र, शनी असं हे वायुतत्वाचं फलित आहे. म्हणजे सगळे ग्रह जे आहेत, लग्न, लग्नाधिपती सूर्य, गुरु, शुक्र, चतुर्थात केतू, दशमात राहू, शनीच्या समोर मंगळ आहे. लग्नेश आणि दशमेश केंद्र समसप्तक योगात आहे. बघा वाक्य कसं आहे, लग्नेश आणि सप्तमेश, सॉरी लग्नेश जो आहे तो आणि दशमेश यांचा समसप्तक योग आहे. त्याच्यानंतर राशी स्वामीचा समसप्तक योग आहे शनी बरोबर. म्हणजे मेष रास आहे ना जातकाची, आणि अश्विनी नक्षत्र आहे. मग अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये ही व्यक्ती एअरलाईन्समध्ये पूर्वी हेलिकॉप्टरमधून त्यांनी ट्रेनिंग घेतलं आपल्या हिमाचल प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर तो हेलिकॉप्टरमधून त्या ठिकाणी सर्व्हिस हेलिकॉप्टर्स ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये कामाला लागला. तिथून त्याने छोटी विमानं जी असतात प्रायव्हेट जेट त्याच्यामध्ये नोकरी गेली. लायसन्स पुढे पुढे वाढत गेलं ते, म्हणजे दुसरे परवाने मिळत असतात. एअरलाईन्सचं वेगवेगळ्या तऱ्हेचं हे आहे, तर ते केलं. आणि नंतर इंडियन एअरलाईन्स होती त्यावेळेला, त्याच्यामध्ये जॉईनिंग केलं. आणि प्रचंड कष्टामध्ये जवळपास हे ट्रेनिंग करताना अख्खी जीवनातील गोळाबेरी संपत्ती आईकडली वडिलांकडली विकून कसं तरी त्या ट्रेनिंगमध्ये पास झालेले आहेत. म्हणजे कष्ट हे कशामुळे आले तर शनी मंगळ समसप्तक योगात आहे. कळलं का? दुसरा भाग आहे की लग्नी गुरु आहे, स्थान चांगलं आहे. तो फक्त राहूच्या केंद्रयोगात आणि केतूच्या आहे. पण बाकी शनीसोबत ज्याच्या राशीमध्ये शनी बसलाय त्याच्या तो समविचारांचा आहे, त्यांचे समयोग आहेत. ते मंगळाची दृष्टी धनस्थानात आहे, म्हणून धन जे आहे हे ह्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये खर्च झाले आहे. राशीस्वामी हा धनस्थानात पाहतोय. राशीस्वामी जो आहे
तर त्या ह्याच्यामध्ये त्याला टेक्निकल म्हणजे पहिला BSc केलं, BSc करून नंतर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर मग हेलिकॉप्टर्स वगैरे याच याच्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. ते एकदम छोटं लायसन्स असतं. तर ते देहरादूनला त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे, तिकडे हे केलं. नंतर परदेशात पण घेतलं, कारण हे प्रोसेसिंग फार मोठं असतं. म्हणजे जे काही रास आहे तर ती रास मेष आहे. तर मेष राशीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सुचल्या पाहिजेत की त्यांना बऱ्याच सेक्टरमधून प्रवास करावा लागतो, त्याशिवाय काही गती मिळत नाही. आता हा मुलगा, आता मुलगाच म्हणावा लागेल, माझ्या मित्राचा मुलगा आहे हा. तर त्या ठिकाणी आत्ता याला कॅप्टन म्हणून पद मिळालेलं आहे, पण ते सुद्धा एअरबसचं नाही. छोटी विमानं असतात ना, त्याच्याचं पहिली ज्याला लेफ्ट हँड सीट असते त्याच्यावरती बसायला मिळते. म्हणजे जम्बोला वगैरे नाही आहे, जम्बो तर आता नाहीच आहे म्हणा, बोईंगला पण नाही. जी छोटी विमानं असतात तर तसं हा त्या ठिकाणी एअर इंडियामध्ये नाही, इंडियन एअरलाईन्स बंद झाली. तसं त्यांनी दुसरं प्रायव्हेट जेटमध्ये काम करायला सुरुवात केली. पण सतत हर्डल्स, सतत तक्रारी, सतत संघर्ष आणि पैसे कमवले आणि कर्ज फेडण्यामध्येच भरपूर पैशाचा विनियोग झाला. त्याला कारण धनस्थानामध्ये शनी पण पाहतोय, मंगळ पण पाहतोय. तर एक लक्षात घ्या, शनी आणि मंगळ ह्या 2 ग्रहांची दृष्टी धनस्थानामध्ये आहे, तर ते मारस्थान पण आहे. त्या ठिकाणी सूर्य लग्नी आहे, गुरुसुद्धा त्याच्यासोबत आहे. पण कसं तरी त्याने तो दर्जा, त्याला जे काही पायलटचा दर्जा जो आहे तो आत्ता 1 वर्ष झालं मिळालेलं आहे. म्हणजे 75चा जन्म आहे. आता किती वर्षाचा असेल? 50? काय वाटतं? 51 असो. 52 वर्षाचं. वयाच्या 50व्या वर्षी त्याला ते समाधान झालं. म्हणजे मग आता जरी पोझिशन असली तर आता किती वर्ष बाकी राहिल्यात हा एक मुख्य भाग आहे. पायलटला 65च्या वर परमिट होत नाही, मग त्याचा कनिष्ठ दर्जा होतो. एक्सपिरियन्स आहे, आवर्समध्ये चांगला आहे आणि रेकॉर्ड चांगला आहे, सगळं आहे. पण तरीसुद्धा जातकाला संघर्ष करून करून थकून गेला आहे. म्हणजे आईवडील सांगतात की उगाच आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि शिक्षण घेतलं तर आमची सगळी रक्कम जी आहे, आणि आता एअरलाईन्समध्ये एवढे पगार मिळत नाहीत, आपल्याला वाटतं तेवढे पगार नाही आहेत, आणि प्रायव्हेट एअरलाईन्सला तर बिलकुल नाही. तुम्हाला सांगतो की लुफ्तांझा एअरलाईन्स जी आहे ती जर्मनीची आहे. फ्रँकफर्टला कधीकधी 5-5 दिवसाचं वेटिंग असतं फ्लाईटला. म्हणजे पायलट येऊन बसतात वेटिंग रूमला, पण फ्लाईट मिळत नाही. म्हणजे ही अवस्था पायलटची आहे. तसंच ह्या व्यक्तीला सुद्धा कधीकधी 8-8, 10-10 दिवस काम नसतं आणि कॉन्ट्रॅक्टवरती काम करायला लागतं. म्हणजे जरी पायलटचं लायसन्स असलं, उच्च शिक्षित असलं, टेक्निकल साऊंड आहे, सगळं काही आहे, पण सतत अडथळेवरती अडथळे सतत चालू आहेत. मग आता हे असं का होतं, तर ही ग्रहस्थिती तुमच्या समोर मांडलेली आहे. आणि ह्या अशा तऱ्हेच्या पत्रिकेमध्ये तुमच्याकडे आल्यानंतर समजा ही व्यक्ती पायलट नसते तरीसुद्धा अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन जीवनामध्ये जर 2 ग्रह जे अत्यंत शत्रू आहेत त्यांचा एकमेकाशी समसप्तक योग आहे, त्याच्यावरती परिस्थितीमध्ये अकस्मात घडामोडी होतातच. हा नियम आहे. अकस्मात होणाऱ्या घडामोडी आपण वाक्य शिकतो नेहमी की अकस्मात कशा घडामोडी होतात, त्याला कारणं काय असतात. तर ती कारणं म्हणजे आपल्याला कुंडलीतील ग्रहस्थिती ही फार महत्त्वाची आहे. कळलं? बोला. सर, हां इथे सूर्याला स्थान चांगलं आहे, गुरु सुद्धा लग्नस्थानी चांगला आहे, भाग्येश शुक्र सुद्धा लग्नस्थानी चांगला आहे. म्हणजे हे 3 ग्रह चांगले असून सुद्धा केवळ राशी स्वामी मंगळ हा शनीच्या दृष्टीत असल्यामुळे आणि लग्नेश सुद्धा मंगळाच्या दृष्टीत, अशा दोन्हीकडून विचार करायला गेलं तर ह्या 2 ग्रहांनीच त्यांना जास्त हे कष्टदायक आयुष्य दिलं. म्हणजे हे लग्नी स्ट्रगल बरोबर. करायला लावलं. म्हणजे लग्नी असणारे 3 ग्रह चांगले असून सुद्धा
येस. जी काही उपलब्धता मिळायला हवी होती म्हणा किंवा जे काही त्रास त्यांचे कमी व्हायला हवे होते ते ह्या दोन्ही ग्रहांच्या प्रभावामुळे ते तेवढे मिळाले नाहीत त्यांना. आणि राईट. इच्छाशक्ती दुर्दम्य म्हणजे आहे कारण मेष रास आहे, राशी स्वामी सुद्धा म्हणजे धनु राशीमध्ये म्हणजे पुन्हा अग्नितत्वाच्याच राशीमध्ये आला. त्याही गोष्टी चांगल्या आहेत इथे सपोर्टिव्ह, पण ह्या दोन ग्रहांनी त्यांना खूपच म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आयुष्य खडतर बनवण्याचा जो एक तो काही जो काही प्रवास होता तो खूपच त्यांचा कष्टदायक बनवला. आणि दरवेळेला तुम्ही सांगताच शनी मंगळाच्या बाबतीमध्ये केंद्र योग हो. म्हणा किंवा समसप्तक योग युती सुद्धा माणसाला खूप अडचणीत आणते आणि अशा बऱ्याच पत्रिका सर पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही जे काही आता हे जे नियम शिकवताना आम्हाला तर ते अगदी रेग्युलर म्हणजे जेव्हा जातक येतात तेव्हा सुद्धा असं ते खूप अगदी दिसून येतात प्रकर्षाने की किती त्या कष्ट निर्माण करतात आणि बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतात. येस. म्हणजे कॅपेबल असून सुद्धा हातातनं गोष्टी जाताना दिसतात सर. आणि ह्या दोन ग्रहांचा प्रभाव मात्र खूप वेळा पाहायला मिळतोय सर. आणि तशीच ही पत्रिका आता तुम्ही मांडलीत सर. हो. धन्यवाद त्याबद्दल सर. आणि म्हणजे एवढं लग्नस्थानी सुद्धा 3 चांगले ग्रह असून सुद्धा एवढं कष्ट भोगावे लागतायत त्याला कारण अगदी क्लिअर होतंय सर इथं म्हणजे. आपल्याला असं वाटतं की फार चांगली नोकरी असेल, हे असेल. मी सांगतो हो का हो तुम्हाला, 8-8 दिवस वेटिंग असतं. तिकडेच नाही सर, बसून नुसतं राहायचं. बसून राहणं सुद्धा माणसाला खूप त्रास देतं हो सर. हो. ते सुद्धा एक खरं आहे कधीही सर. कॉल येईल, कधी कॉल येईल, कधी उभं राहील. म्हणजे अक्षरशः मला ना हो. कधी कधी आठवतंय, बॉम्बे पुन्हा टॅक्सी चालते ना काळी पिवळी, तशी स्थिती हा हा. आहे. अरे बापरे. आमच्या दादरला. खरंच आहे, आपला नंबर कधी लागतोय आणि आपल्याला कधी पॅसेंजर मिळतोय हो अशी हो. अवस्था अक्षरशः तशी येस. होते सर. खरं आहे सर. पूर्वी बॉम्बे पुणा प्रीतम करून आम्ही 30 रुपयात वन वे जायचो. 30 रुपीज. हं. 30 रुपीज वन वे. मी बऱ्याच वेळेला जकादारांच्या वडिलांसोबत आलेलो आहे. अच्छा. पुणा मुंबई 30 रुपये, 25 रुपये, म्हणजे 100 रुपयात गाडी पुण्याला जायची. आणि विमान होय. 54 रुपये होतं. विमान 54 रुपये होतं. विचार करा. अच्छा, एवढी स्वस्त हे होती त्यावेळेला. खरं आहे. Yes. छान पत्रिका मांडली सर. म्हणजे एवढं दिसत असून कधी कधी कुठल्या गोष्टीमुळे अडचणी येत आहेत ते सुद्धा अगदी क्लिअर होत आहे सर इथे. बरोबर. धन्यवाद म्हणजे सर. जरी पत्रिका आता काय आहे की संघर्ष करून करून ना हा मुलगा थकलाय. माणूस थकून जातो एका पॉइंट नंतर सर. आणि त्यात काय, आई वडील आता बघा, आई वडिलांचा जन्म आहे 46 सालातला. कळलं का? बापरे. हो ते आता एकदम 80च्या जवळ आलेले आहेत. हो 80च्या जवळ आले. ते म्हणतात आता पुढे काय होईल. आता आमचं आहे ते म्हणजे घर वगैरे आहे, पण जे स्टँडर्डचं घर हवं पायलटला पाहिजे होतं हा ते नाही तसं मिळालं. नाही. अर्थात चतुर्थामध्ये हो केतू पण एक्झॅक्टली करेक्ट. हो हो. करेक्ट. दिस पॉईंट टू बी नोटेड. फार महत्वाचा मुद्दा आहे मॅडम. म्हणजे गृहसौख्य असूनही उपभोगता येत नाही अशी कंडिशन ज्याला म्हणू आपण. खरं आहे बरं सर. आहे. आणि त्यांनाही लांब राहावं लागतंय घरापासून तोही एक मुद्दा आहेच कामानिमित्ताने म्हणा किंवा सगळ्याच. आणि ह्याच्याची चर्चा झाली आता 1 महिन्यापूर्वी. तो म्हणतो की आम्हाला पायलट रूममध्ये 8-8, 6-6 दिवस फ्लाईट नाही आहे. बापरे. वेटिंग लिस्टमध्ये बसायला लागतं. त्यात आमच्याकडे जम्बो ह्याचं लायसन्स नाही आहे, एअरबसचं, बोईंगचं नाही आहे. ती लायसन्स वेगवेगळी नाहीये. आहे. हो होय असं आहे. होय. आणि तर त्यातून आता 7.5 पण चालू झालेली आहे. कठीण आहे. आणि कसं आहे बघा, हो दुसरा भाग पुढचा असा आहे काळ मॅडम अजून. की वृश्चिकेला मी नेहमी सांगतो तुम्हाला, ग्रह असेल, राहू. हो हो मेषेला ग्रह असेल तर काबाड कष्ट हे करायचेच आहेत. करावेच लागतात. त्या हार्डशिप रास आहेत, त्या राशी आहेत. खरं आहे. तुम्हाला संघर्षातून जावंच लागेल, नाही असं नाही. आणि सरळ सुखाने झोप नाही लागणार. सतत हो तुम्हाला चिंताग्रस्त. आणि जातकाची रास धाडसी आहे. तसा हो मंगळ हा धनुराशीत आहे. कष्ट केल्याशिवाय धनुराशीचा मंगळ हा पैसे देणार नाही, हेही तेवढंच आहे. खरं. समोर शनी आहे, होय. विलंबाचा कारक ग्रह आहे शनी. आता आणि विचार तुम्ही पण करा दरवेळेला सांगताच अग्नी राशीला आणि त्यात मेष वृश्चिक असेल तर आणखीनच कष्टाशिवाय काही मिळतच नाही ते. फार कठीण. तुम्ही कधी ऐकलं असेल की हो हो. पायलट वेटिंग वरती बसलेला आहे? नाही सर कधीच नाही ऐकलं. आणि आता जी 7.5 निर्माण झाली ती चिंता वाढवणारीच आहे आणि पुन्हा पुढचा येणारा काळही तसाच आहे सर. कसं आहे की लढाईची विमान असतात ना हे सगळी, तर ती त्यांना घर बसल्या पण पगार असतो. इथे तसं नाही आहे. इथे कॉन्ट्रॅक्ट अच्छा. बेस आहे. हां, जे लोक याच्यामध्ये आहेत ना एअरफोर्समध्ये, हा त्यांना हा घर बसल्या त्यांना पगार घर असतो. बसल्या बघा. हो हो.
त्याचा सगळा खर्च पुरवते. बरोबर. अजून मी पोस्ट टाकले ना दुबईच्या राजाला किती रोजचा एका तासाला किती खर्च आहे 350 होय. कोटी रुपये पर आवर. हो केवढं नुकसान सर तुम्ही ते टाकलंय ते बापरे हो भयंकर आहे. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. आणखी बघा ही अशी पत्रिका आहे. आपल्याला वाटतं मुलगा पायलट आहे पण एवढं प्रचंड तणावाच्या खाली आयुष्य आहे. आता ह्याच्या मुलांची शिक्षण व्हायची आहेत. हा हो मॅडम खरंच आहे. ह्याच्या मुलाचे शिक्षण व्हायचे आहेत, ते पण पुढे जाऊन शिक्षणाचा बोरिया वाजणार आहे. मी तर तुम्हाला आज असं सांगेन की तुमच्याकडे जी काही सेव्हिंग असेल हम्म. कुठल्याही महागड्या वस्तू घेऊन खर्च करू नका. सेव्हिंग सांभाळा. सगळ्या गोष्टींचं हे उतरणार आहे. फार कठीण 200 रुपये पण पेट्रोल होऊ शकेल आपल्याकडे. हम्म. तर मी बोलू का? हा बोला ना बोला बोला. सर दशमातला राहू म्हणजे आपल्याला जे हवं ते कुठल्याही परिस्थितीत मिळवण्याची एक हे ठेवतो व्यक्तीमध्ये जिद्द जिज्ञासा म्हणे जिद्द किंवा जिद्द जिद्द हा जिद्द ठेवतो. त्यामुळे त्याला जे पाहिजे ते मिळवलं. पण त्याच राहूची दृष्टी धनस्थानावर जाते, चतुर्थ स्थानावर जाते आणि षष्ठ स्थानावर पण जाते. त्यामुळे त्या राहूने दिलं पण आणि घेतलं पण. त्या शनी आणि मंगळ ह्याची सुद्धा साथ त्या राहूला मिळाली. प्लस शनीचा अष्टमेश बुध याच्याशी षडाष्टक योग आहे तो आणि व्ययस्थानातून झालेला आहे. ते एक इथे निगेटिव्ह झालेलं आहे या कुंडलीसाठी. हे एवढं मला ऐका वाटतं. ऐका विपरीत राजयोग जो आहे ना तो अष्टमेश 12व्या स्थानात असताना विपरीत राजयोग होतो. हा तो झालाय पण शनीशी त्याचा लग्नेशाशी षडाष्टक योग असल्यामुळे ते नाही लग्नेशाला त्रासदायक हा म्हणजे तो तिथे परदेशात वास्तव्याला आहे. त्याला आहे. कारण हा खरं पण विपरीत राजयोग आहे ना तो याच्याकरता. हो विपरीत राजयोग आहे. म्हणजे विपरीतपणे त्यांना राजयोग मिळतो पण थोडं सुरुवातीला भयंकर कष्ट आणि त्रासदायक असतात. कष्ट अमाप आहेत मॅडम सांगता येत नाही. त्यांनी घरदार विकून त्याला कसं तरी कसं आहे पायलट म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणे. कळलं का? सतत पैसे लागतात तरी सुद्धा पेन्शन असते सर आहे ना? हा मॅडम पेन्शन असते का पुढे ना? नाही नाही हे कसलं प्रायव्हेट आहे. मग पेन्शन किती पुढे प्रॉब्लेम येतो मग ह्या लोकांना? सगळ्यांना पेन्शन बंद झाली आहे आता. फक्त आर्मीला आहे. पोलीसची पेन्शन पण बंद झाली. पेन्शनचं गेलं लोकांचं जग बरबाद झालं पेन्शनने. ज्याला पेन्शन पाहिजे ना त्याने आफ्रिकेमध्ये जाऊन राहायचं असं नियम केला पाहिजे. कवटेकर मॅडम रागावाल तुम्ही हा. त्या हायली पेन्शनर आहेत. हॅलो नमस्कार सर. एक हॅलो. मिनिट कवटेकर मॅडम बोला. हा बोला. हा सर नाही मी ट्रेन मध्ये असल्यामुळे सर नेटवर्क जाता येत आहे सारखं त्याच्यामुळे मला नीट ऐकायला येत नाहीये सर. मी म्हटलं तुम्ही पेन्शनर आहात. हो आमच्या डिपार्टमेंटला पण सर बंद झाले नंतर आता सेल्फ कॉन्ट्रीब्युटरी आहे ना पेन्शन. येस 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 हो ठीक आहे. हॅपी जर्नी. आम्ही नशीबवान आम्हाला हो सर थँक्यू सर. थँक्यू. आहे मी जाता येते नेटवर्क. शिंदे मॅडम बोला. हो सर. बोला. नमस्कार सर. नमस्ते. इथे हे जातक आधी एअरलाइन्स कॅप्टन म्हणजे त्याने 30 हे का निवडलं? कारण इथे वायू तत्वात बरेच ग्रह आहेत. लग्न वायू तत्वाचं आहे. लग्नेश वायू तत्वात बसलाय. आधी हा बाजूचा विचार सगळा केला तर त्यामुळे त्यांनी ते किती जरी संघर्ष होता तरी ती त्याने शाखा निवडली समजा की ती त्याच्या बैठकीत होती. तर आणि स्वतः लग्नेश हो की त्याला 30 का आवडलं कारण शनी आहे ना. शनी मीन नवमांशात गेलाय. शनीला चांगला नवमांश मिळालाय आणि पुष्कर नवमांश पण आहे. संघर्ष तर आहे. संघर्ष का आहे तर मंगळ शनी समसप्तक योगात आहेत आणि केंद्रात राहू केतू. वृश्चिकेचा राहू तुम्ही मगाशी उल्लेख केला आणि तुम्ही कायम उल्लेख करता. वृश्चिकेतला राहू किंवा वृश्चिकेत कोणताही ग्रह असेल तर संघर्ष चुकत नाही. आणि ते केंद्रात म्हणजे त्यांच्या आई वडिलांना पण जो त्रास झाला ते केतू आणि राहू आहेत चतुर्थात आणि दशमामध्ये. हो 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 त्यामुळे तो हो
आणि बरोबर. मंगळाला काय चांगला हे मिळाला नाही. वृश्चिक नवमांश मंगळाला आणि सूर्याला दोघांना मिळाले, ते काही एवढे चांगले नाहीत. म्हणून तो संघर्ष आहे. आणि सध्या सर राहूचीच महादशा चालू आहे बरोबर. त्यांना. हो. तर मग ह्या अडचणी तर ह्या येणारच ह्यांना. Yes. पण आणि पुढे पण जाऊन सर आता शनी जेव्हा मेषेत जाईल तर तेव्हा पण ते त्रासातच असतील ना. अगदी आता अगदी पुढच्या अगदी खरं, अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. पुन्हा तिथून भ्रमण त्या शनीचं पुढे जाईल तर ते पण केतूवरून जाईल. तेव्हा येस, पण तो पिरियड त्यांचा त्रासदायक होईल. पुन्हा शनीचं शनीवरून भ्रमण, बरोबर. म्हणजे हा संघर्षच चालू आहे त्यांच्या आयुष्याचा. बघा ना, आता आयुष्य जर मॅडम बघितलं आपण तर ही अबाउट हा 50, बरोबर आहे, 50च्या वर गेले, म्हणजे 55. हो ना. 55 नंतर आणखी किती वर्ष बाकी राहिल्यात? हो ना. 5 5 10 5 पण म्हणजे 2.5 5 7 7.5 म्हणजे आता तरी ही तरी 7 वर्ष आहेत मेषेत गेल्यानंतर, आणि अजून मिनेत आहेत ती अजून हो. उरलेली काही, म्हणजे कठीणच आहे. कठीण म्हणजे काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे पहिला लोअर क्लासचं ॲडमिशन होतं, मग नंतर हम्म. ट्रेनिंग म्हणून गेलं, त्याच्यानंतर मग थोडंसं आता हा कॅप्टनचा जो भाग आहे ना, मी तुम्हाला सांगतो हम्म. की हो कॅप्टन सर. सगळ्या ठिकाणी असतात. आपल्याकडे हॉटेलमध्ये पण कॅप्टन असतात, कळलं का? हो 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 सर, असतात असतात असतात. हो हो हो. तर त्या कॅप्टनचं एक पद आहे. आता इथे हे कॅप्टन आहे ना, हा ज्युनियर फ्लाईटचं हे आहे, म्हणजे हा. कमर्शियल फ्लाईट नाही आहे, हो हो हो. कमर्शियल फ्लाईट नाही, पण कमर्शियल नाही. कॅप्टनशिप आहे. हा, हो कॅप्टन. सर. मे पहिला बी कसं लग्नी असायचं, गुरु हां, असल्यामुळे ते कॅप्टनचं पद एक येस गुरुने येस. दिलं. पहिला हो सर. एअरलाईन्सला कसं असायचं ना, पहिला फ्लाईट इंजिनियर असायचा, त्याला पण हम्म. को पायलटचा दर्जा होता, मग एक को पायलट असायचा, आणि त्याच्यानंतर हम्म. एक कॅप्टन असायचं. आता अच्छा. त्यांनी को पायलट काढूनच टाकला आहे, म्हणजे फ्लाईट इंजिनियर काढून टाकला. आता फक्त अच्छा. दोनच माणसं असतात. येस. आणि ऑटो राईड झालं, आता हे झालं, ऑटो सिस्टम आली. तुम्ही एकदा सेट केलं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आणि हम्म. त्याचं नाव, की ऑटो पायलट आलं. आता पायलटला काय करावं पण लागलं नाही. येस. पण अच्छा. तरीसुद्धा काही वेळेला ह्या ज्या जवळपासच्या जे देश असतात हम्म. आयलँड, तिथे जायला त्यांना मिळतं, लॉंग फ्लाईट मिळत नाही. आपण गेल्या वेळेला एक पत्रिका मांडली होती एअर फ्रान्समध्ये असणाऱ्या व्यक्तीची, तर ती लॉंगेस्ट फ्लाईट करायचा त्याचा अनुभव आहे, रिस्की आहे. ती सुद्धा मला वाटतं हो कुंभलग्नाची होती, भयांशामध्ये लग्न होतं ते. हो सर. हो, मागे मांडली होती आपण. हो, आता पायलटच्या दुसरा मला भाग, वाटतं 1-2 पत्रिका मांडल्या होत्या. हो. दुसरा मुद्दा असा आहे मॅडम की राशी स्वामी हा कोणाच्या समसप्तक योगात आहे याला फार महत्त्व आहे. हो राशी हो. स्वामी शनीच्या समसप्तक शनीच्या योगात आहे, हो, तर त्या ठिकाणी त्याला कष्ट करावेच लागते. एक तर तो संघर्ष भाग्यासाठी धावाधाव असणारच. करतो, हो. हम्म. कालपुरुषाची धनुरास आहे ती भाग्याची येते, त्याच्यामध्ये हे ग्रह आहेत, हम्म. धनावरती दृष्टी दोघांची आहे, दोन्ही पापग्रह दोघांची आहे एकमेकांच्या समोर मनावर. आहेत आणि दोघंही हो, तिकडेच पाहत आहेत. तिकडेच पाहताय. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा संघर्ष सगळा आहे, अचानक संकट आहेत. आता घरी सुद्धा एवढ्या तक्रारी आहेत ना मॅडम, की हम्म. बायको इथे आहे तो तिथे आहे, त्याच्यामुळे हम्म. तिथे घरच्या पण तणावग्रस्त वातावरण आहे. अच्छा. आणि इथे तसं पवईला राहायला आहे. सप्तमेश. हो 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 हो. सप्तमेश वृश्चिकेत गेलाय. जरी आपण स्त्रियांच्या पत्रिकेत बघतो तरी वृश्चिक नवमांशात गेलाय. सॉरी, हा, तो वृश्चिक नवमांशात गेलाय. हो क्रूरांशामध्ये, सप्तम. हो, क्रूरांश. क्रूरांशात गेलाय. हो, क्रूरांशात गेलाय. हो ना, तर अवघड आहे. हे असं जेव्हा हे येतं, आता नवमास कुंडली मॅडम लावता का तुम्ही? होय होय सर, लावतो. लावली हा सर. येस. बघा आता इथे मकर नवमास आलेला आहे, हा सुद्धा शततारका नक्षत्रातलं दुसरं चरण आहे, कळलं? हो सर, त्यामध्ये लग्न हो लग्न सर. पण हो. पापांशातच आहे ना. हम्म.
आणि इथे वृश्चिकेला मंगळ आलेला आहे. तो धनुराशीतून जो पूर्वाषाढा नक्षत्र आहे त्याचं चतुर्थ चरण आहे. कळलं? होय. शनी मीन नवमाशामध्ये आहे. मिथुन राशीतून तो मीन नवमाशात आलेला आहे. मग मीन नवमाश आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी मिथुन राशीचा आरंभ जो आहे तो तूळ नवमाशाने होतो. मग तिथे आर्द्रा नक्षत्राचं चतुर्थ चरण आहे. चरण लगेच तुम्हाला पाठ पाहिजे ना. हो सर हो. गुरु मिथुन नवमाशामध्ये आहे. तो त्या ठिकाणी पूर्वा भाद्रपदा नक्षत्र जे आहे त्याचं तिसरं चरण आहे. चंद्र जो आहे तो अश्विनीचं तिसरं चरण आहे. बुध जो आहे तो मकर राशीतला श्रवण नक्षत्रातलं तिसरं चरण आहे. आणि शुक्र जो आहे आणि गुरु यांची अंशात्मक युती आहे. लग्न स्थानाचं कुंभ राशीतून पूर्वा भाद्रपदाचं नक्षत्राचं तिसरं चरण आहे. अशा तऱ्हेने ही जी नवमाशातली युती जी आहे हा नवमाश चांगला आहे. त्याच्यामध्ये जे सगळे ग्रह आहेत ते बुद्धिजीवी जो काही आपण म्हणतो तर त्याच्यातलाच आहे तो. चव्हाण मॅडम, मिथुन नवमाश काय आहे कुंभ राशीतला? पंडितांश आहे का विचक्षणांश आहे? विचक्षणांश विचक्षणांश आहेत सर तिन्ही, बुध गुरु शुक्र आणि चंद्र पंडितांशात आहे. येस. तिथे हे मग बुद्धिमत्ता लग्न आहे, फक्त कौशल्य आहे. पापांशात गेलंय, रवी क्रूरांशात आहे आणि मंगळ उग्रांशात आहे. मग आता अशा वेळेला बुद्धिमत्ता असून सुद्धा नशीब चालत नाही हे लक्षात घ्या. नशीब नाही चालत. हो, असं झालं ते. नशिबामध्ये खरं नशीब जे आहे ना मॅडम हो की ते आर्थिक नशीब हे सगळ्यांना आवश्यक असतं. हो हो. मग तो रस्त्यावरचा भेळवाला असला तरी आणि पायलट असला तरी अरे हो. जिथे आर्थिक सुबत्ता नाही तिथे नाही. नशीब नाही. मग आता इथे बुद्धिमत्ता कायम आहे. हो. कळलं का? आता हे माझ्याकडे प्रश्न घेऊन आले होते बघा. पत्रिका मी पाहिल्यानंतर पुढचा सल्ला काय दिलाय तो ऐका. आपल्याकडे बँगलोरला बरेचसे पायलट ट्रेनिंग स्कूल आहेत आणि इन्स्टिट्यूट्स आहेत प्रायव्हेट. त्याच्यामध्ये हा शिक्षक म्हणून नोकरी करू शकतो कारण लग्नी गुरु आहे. आर यू गेटिंग? सगळ्यांना माहिती पडत आहे होय सर. की पुढे जाऊन काय करायचं. हो. त्यांना सल्ला असा दिला आहे की लग्नी गुरु आहे, सूर्य आहे, तर जर ट्रेनिंग सेंटरमध्ये नोकरी पत्करली, तुझ्याकडे अनुभव आहे, हा शिक्षकाला भरपूर पैसे आहेत जगामध्ये प्रत्येक ठिकाणी. म्हणजे अराउंड द वर्ल्ड जेव्हा तुम्ही छोटंसं जरी इन्स्टिट्यूट टाकलं तरीसुद्धा तुम्ही पैसे कमावू शकता. माझ्यासारखं काही कोण फुकट ज्योतिष करत नाही. सगळे चांगले दाम दुप्पट पैसे कमवतात. आम्हीच फक्त छोटे छोटे पैशाने काम करतो. तर ट्रेनिंग सेंटर म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये लोकांची गरज असते, ट्रेंड लोकांची गरज असते. त्यांना एक तो सल्ला दिलेला आहे की तुम्हाला सगळं जे काय आहे ते टीचिंग याच्यामध्ये जा. तुम्ही नोकरी जेव्हा रिटायरमेंट व्हाल त्यावेळेला. कारण का की आता पुढे प्रमोशन फार डिफिकल्ट आहे. आणि जी मोठी मोठी विमानं चालवायचं जे लायसन्स असतं ना त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात, भरपूर ट्रेनिंग घ्यावं लागतं, भरपूर फ्लाईंग अवर्स करावे लागतात. तेवढे फ्लाईंग अवर्स मिळत नाही. तर त्याकरता पण अनेक अडचणी निर्माण होतात. थोडासा तुम्हाला बॅकग्राऊंडसुद्धा ज्योतिषामध्ये माहिती पाहिजे की पुढे जाऊन कुणाला कुठपर्यंत पोचण्याची शक्ती आहे किंवा इच्छा आहे. काय वाटतं सल्ला तुम्हाला? हो सर, बरोबर आहे. कारण नवमाशात बरोबर पण हा बोला बोला मॅडम, तुम्ही बोला मग मी बोला. नाही बोला. नवमाशात पण म्हटलं ते खाली मिथुनेत आलेत ना, त्यामुळे नोकरी पत्करणं आणि तिथे गुरु आणि बुध हे दोन्ही असल्यामुळे त्यांना शिक्षकाची नोकरी ही केव्हाही फायदेशीर ठरेल. येस, करेक्ट. शिक्षक हा जो आहे ना मॅडम, बघा तुम्हाला सांगतो मी की त्याला ऑल द टाईम अपॉर्च्युनिटी आहे. हो. ऑल द टाईम. तुमचा फक्त सब्जेक्ट प्रॉपर पाहिजे. कळलं का? हो. चव्हाण मॅडम, पुढे गेला तुम्ही? हो सर. काय काहीतरी
सुजाव करा, काहीतरी सल्ला द्या. हे कुंभ लग्न आहे आणि लग्न भावारंभी राहू केतू आहे. शिवाय दुसरं बुध शनीचा परिवर्तन योग आहे, जो लग्नेश आहे आणि पंचमेश आहे. बरोबर. शनी हर्षल त्रिकोणी योग आहे, तो वायू तत्वातनं झालेला आहे आणि वायू तत्व पूर्ण लोड आहे आणि नवमांश कुंडलीमध्ये पण वायू तत्व लोड आहे. इथे लग्नेश जो आहे तो शनी मंगळ दृष्ट आहे, त्याच्यामुळे कष्ट आहे आणि राष्ट्राधिपती पण मंगळ शनी दृष्ट आहे, त्यामुळे पण कष्ट आहे. म्हणजे शरीर आणि मन दोन्ही त्रासदायक आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. हा मुद्दा मला हवा होता. बरोबर आहे. बोला बोला. नंतर जे कर्ज झालं ते शनिदेवी आणि मंगळाची दृष्टी धनावर, चंद्रकुंडलीकडून बघितलं तर शनी मंगळाची दृष्टी व्ययस्थानावर, दोन्हीकडे दूषित. नवमांश कुंडलीमध्ये बघितलं तर मंगळाची दृष्टी धनावर, शनीची दृष्टी व्ययस्थानावर. म्हणजे सगळीकडून शनी मंगळाचा संबंध आहे. आणि राहूची दशा ह्याला खराब जाणार, कारण त्याचा पण शनी मंगळाशी संबंध आहे राहूचा. राहू हा मंगळाच्या राशीत शनीच्या नक्षत्रात, त्याच्यामुळे परत शनी मंगळाचा संबंध, म्हणजे सगळीकडून शनी मंगळाचा संबंध आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर ह्याने व्यवसाय केला तर चांगला आहे, कारण मकर नवमांश आलाय, व्यवसायाचा नवमांश आहे आणि लग्नेशाचा शनीचा बुधाशी त्रिकोणी परिवर्तन आहे, त्याच्यामुळे तो एक चांगला आहे व्यवसायासाठी. आणि दुसरं म्हणजे गुरु आणि बुधाची जी युती झाली आहे नवमांश कुंडलीमध्ये, ती शिक्षकी पेशेसाठी चांगली आहे आणि गुरुवर मंगळाची दृष्टी असणं हा पण शिक्षकी पेशेसाठी चांगली आहे. तर शिक्षकेसाठी तुम्ही जे सांगितलंय ते एकदम परफेक्ट आहे, तर करायला हरकत नाही. त्यांनी पुढे जाऊन व्यवसायामध्येच उतरावं, कारण हा कधी ना कधी व्यवसाय करेल, कारण मकर नवमांश आलेला आहे आणि मकरेचा बुध आहे, त्याच्यामुळे व्यवसाय करेल. त्याचं शनीशी परिवर्तन झालंय, तो होईल. कसं आहे की आमच्या इथे एक असंच व्यक्ती होती आणि ती शिपवरती होती. त्याने स्वतःच पुण्याला हे ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आणि एवढ्या त्याच्याकडे स्टुडंट आहेत ऑल द टाईम. कदम नाव आहे तुझं. तसं ह्या व्यक्तीने सुद्धा ह्याला सल्ला दिला आहे. आता जर तुला लिफ्ट मिळाली नाही तर काहीतरी तुला लायसन्स तुझा कायम राहील, त्यात काय हरकत नाही. पण बँगलोरला बऱ्याचशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत आणि पर्सनॅलिटी मॅडम एवढी चांगली आहे ना की लग्नी शुक्र असल्यामुळे व्हेरी हो अट्रॅक्टिव्ह. सर, दिसायला चांगलं आहे, उंच आहे. येस, व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आणि पायलट ऑल द टाईम बघा तुम्ही, किती जरी तुम्ही गेलात ना, आता नंबर ऑफ टाइम्स यू आर फ्लाईंग, तर तेव्हा तुम्ही बघा पायलट रुबाबदार असतात. हो, अट्रॅक्टिव्ह रुबाबदार असतात. सफेद शर्ट, टाय, युनिफॉर्म पण त्याचा असाच निवडलेला आहे ना, त्यांच्या छातीवरती बिल्ला असतो विविंगचा, सगळं हे आहे. पण लक्झरीच आहे, राहायला अकोमोडेशन आहे, पण शेवटी काय आहे की तेवढं जॉब मिळत नाही, फ्लाईंग आवर्स कमी होत आहेत. नंबर ऑफ कंपनीज आलेले आहे, आता कॉम्पिटिशन प्रचंड आहे एअरलाईन्समध्ये. बोला आणखी काय कोणाला चार्ट सर पाहिजे? याला सगळे नंबर चांगले मिळाले. मिथून मध्ये 4 नंबर्स आहेत त्याचे. येस येस, करेक्ट. तेच एकदम चांगलं मिळालंय. तो हुशार आहे खूप मुलगा. जेव्हा कुंभेमध्ये शनी होता तेव्हा हे दोघं जण विभक्त झाले असणार, नवरा बायको. कारण शनीची दृष्टी सप्तमावर आली असेल. मूळचा शनी सप्तमाला बघतोय, जो सिंह राशीला बघतोय, जी त्याची शत्रू राशी आहे. मग ज्या वेळेपासून कुंभेमध्ये शनी आला तेव्हा हे दोघं विभक्त झालेले आहेत. म्हणजे सारखं जास्त सेपरेशन आहे. नाही, काय करणं, कामासाठी तर जावं लागतं मॅडम. काय घरचा खर्च 2 लाख रुपये तो काढणार कुठून? मुलांचं ट्युशन आहे, काम आहे, पत्नी काही नोकरी करत नाहीये, म्हणजे डिपेंडेंट आहे ना ती, असं आहे. आणि हल्ली राहणीमानाचा खर्च पण तसाच आहे ना. मोठ्या कॉलनीजमध्ये आज कमीत कमी 20-30 हजार रुपये मेंटेनन्स येतो, 20,000-30,000 रुपये असं आहे. तर मी बोलू? हा बोला ना. सर, धनेश गुरु आणि सप्तमेश सूर्य हे दोन्ही मार्केश लग्नात बसलेले आहेत. अगदी खरं आहे. त्यामुळे पण म्हणजे वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने सुद्धा तो दुरावा आणि हे असणारच. आता हा बरोबर आहे तुमचं म्हणणं, हे नाही आहे, योग्य आहे. कसं आहे वैवाहिक जीवन आहे ना मॅडम, हार्डली मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त 12 वर्ष.
हम्म. त्याच्या पलीकडे वैवाहिक जीवनाच्या पेक्षा मग दुसऱ्या जबाबदाऱ्या भरपूर येतात. हो बरोबर आहे. हो, वैवाहिक जीवनापेक्षा इत्यादी ज्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या भरपूर येतात आणि त्याच्यावर मनुष्य खचतो. हम्म, हम्म. आर्थिकदृष्ट्या जर व्यवस्थित नसेल ना मनुष्य त्याची लाईफ जी आहे ती हे करत नाही. बरोबर. आर्थिक सुबत्ता पाहिजेच पाहिजे. हम्म. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही बिलकुल असं मनामध्ये हे घेऊ नका. पैसे कमवा, अवश्य कमवा. पैशाचा सोर्स हा तुम्हाला कायमस्वरूपी येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही मनात वाईट वाटून घेऊ नका मी कसे पैसे घेऊ. पैसे घ्या, चांगले पैसे घ्या, नाव कमवा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो नाव कमवायचं. बघा तुम्हाला जमतंय का? फार आम्ही पहिला मार्केटिंग करायचो. मार्केटिंगमध्ये काय असतं तुम्हाला एक उदाहरण देतो. एक बालाजी नावाची कंपनी आहे, वेफर बनवते. हो हो. आणि आज त्यांचं प्रोडक्ट जगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ते यशस्वी झाले. पण यशामागचं कारण काय मार्केटिंगमध्ये शिकवलं जातं. तर त्यांचा सेल वाढावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 50 माणसं अशी कामाला ठेवली की ज्यांना फक्त दिवसभर फिरायचं, दुकानाचं नाव लिहून घेऊन यायचं आणि विचारायचं जाऊन दुकानात, बालाजी वेफर है क्या, बालाजी वेफर है क्या. लोक म्हणायचे नाही आहे. मग संपूर्ण संध्याकाळी आणून लिस्ट द्यायची सेल्समॅनकडे आणि सेल्समॅन जाऊन नंतर सांगणार. तर त्या दुकानदाराला आठवण येतं, अरे काल मला इकडे एक मनुष्य बालाजी वेफर मागायला आला होता, आपल्याकडे नाही आहे, हा मागतोय, हा विकायला आलाय. म्हणजे मागायला येणं आणि विकायला येणं ह्याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये हा फरक आहे. मार्केटिंग जेव्हा तुमचं पॉवरफुल असेल तर तुमचा सेल पॉवरफुल असतो. करेक्ट. बरोबर. कळलं? दिस इज अ टेक्निक. म्हणजे एखादी गोष्ट तर उदानी वेफर पण फेमस आहे. पुण्यामध्ये उदानी वेफर खूप चालते सर, त्यामध्ये खूप फेमस आहे. म्हणजे तिथे तुम्हाला जो सेल करायचा असेल किंवा एखादी गोष्ट प्रोडक्ट करायचं असेल तर मार्केटिंग तुमच्याकडे पॉवरफुल पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग पॉवरफुल नाही पाहिजे. यू कॅन हायर मॅन्युफॅक्चरर, यू कॅन हायर, बट सेल यू कॅनॉट हायर. असं आहे. ही फारच चांगली युक्ती होती ना मार्केटिंग. प्रश्नच आहे. मी पहिला मार्केटिंग कसं करावं याचा क्लासेस पण घ्यायचो. अरे हो. अरे वा. तर तुम्ही ऑलराऊंडर आहात आणि भरपूर युक्त्या तुमच्याकडे आहेत आणि नवीन नवीन गोष्टी पण आहेत आणि ते आम्हाला तुम्ही देत पण असता. रोज काहीतरी नवीन सरांकडून मिळतच असतं. ते ऑलराऊंड आहेत सर, वादच नाही. खूपच गोष्टी शिकायला मिळतात सर. म्हणजे तुम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं आहे. तुम्ही एवढे विद्यार्थी शिकताय, सगळं करताय, पण तुम्ही पैसे कमवा. असं उगाच काहीतरी मी सांगणार नाही की तुम्ही हे करू नका, ते करू नका. बिलकुल माझं काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. तुम्ही सगळे उच्च शिक्षित आहात, चांगले आहात, चांगल्या कुटुंबातले आहात, चांगलं काम करा. लोकांना आज ज्योतिषाची आवश्यकता आहे, रिजनेबल प्राईजमध्ये करा. असं आहे. स्पेशालिटी बनवा काहीतरी. बघा स्पेशालिटी हा जो पार्ट आहे ना मी तुम्हाला सांगतो. एक आर्थिक स्पेशालिटी आहे, एक वैवाहिक स्पेशालिटी आहे, एक नोकरीची स्पेशालिटी आहे, एक उद्योगाची स्पेशालिटी आहे. लगेच कोणाला तरी सल्ला दिला पाहिजे ना, ह्यांच्याकडे जा, हां अशी एक मार्केटिंग लिंक पाहिजे, यांच्याकडे जा, प्रश्न सुटतात. आणि आता मी तुम्हाला बघा आज यंत्र वगैरे भरपूर पाठवले, ते तुम्हाला सल्ला देऊ शकता तुम्ही, नाही का? आणि प्रॉब्लेम्स असले तरी सुद्धा जरा तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर सह्य करता येतात ते. अर्थकारण पाहिजेच मॅडम. कुठेही जरी झालं ना, जसा आपला देश श्रीमंत पाहिजे तसा आपली फॅमिली पण श्रीमंत पाहिजे. आपल्याला कधीही शॉर्टेज आले नाही पाहिजे. खरंय. कधीही. आणि जेवढ्या काही स्कीम आहेत त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायला शिकलं पाहिजे. फॅसिलिटीज आहेत आपल्याकडे, नक्कीच. आपण तिकडे दुर्लक्ष करतो. मॅडम पत्रिका काढा बरं. आता महादशेबद्दल इथे नाही मॅडम चार्ट, तर तुम्हाला काही असेल तुमच्याकडे सोय तर सांगा. आहे लावू का?
हा मी लावा ना काढलाय. काढलाय तुम्ही ठीक आहे. लाव. महादशा मॅडम. सत्त्याण्णव पर्यंत शुक्राची दशा होती आणि नाही सर 2003 लहानपणी 2 वर्ष फक्त होती की केतूची. बरोबर हा 97 केतूची पर्यंत 2 वर्ष. शुक्राची होती. हो 97 पर्यंत शुक्राची होती, तोपर्यंत नाही. त्याच्यानंतर रवीची 28 वर्षापर्यंत होती. त्यावेळेला त्यांचं ते शिक्षण वगैरे जे काय कम्प्लीट झालं त्याच वेळेला हा ट्रेनिंग कम्प्लीट चालू झालं. 28 ला पूर्ण झालं आणि मग चंद्राच्या महादशेमध्ये त्यांनी ते नोकरी किंवा काय ते सुरुवात केलेली असेल. आणि कसं चंद्र आहे आणि की पहिला हेलिकॉप्टर मध्ये हे आले ना तर हो. त्यावेळेला ONGC मध्ये होते. हे रिग असतात ना प्लॅटफॉर्म आपल्या समुद्रामध्ये त्यांच्या हो. माणसांची ने आण करण्यासाठी ONGC ला होते हो. ट्रेनिंग म्हणून ट्रेनिंग. आणि 38 ते 45 पर्यंत मंगळाची होती. तिथे त्यांचा तो उत्कर्ष वगैरे काय झाला ना तो तिथे झाला असेल. आणि मग नंतर परत राहूची सुरू झाली आणि आता राहू 38 मध्ये सालापर्यंत शनीची चालू आहे. हो. हो हो. वय 2038 पर्यंत राहूची दशा आहे. आहे हो. आणि आता चालू 28 पर्यंत आहे ती शनी आहे, राहू शनी. हो. म्हणजे दशेवरती पण कॉन्सन्ट्रेट करा, दशा पण बघा. हो. त्या ठिकाणी तुम्हाला त्या कळल्या पाहिजे. पण परिस्थिती जी आहे ती कशामुळे येते त्याच्यामध्ये प्लॅनेटरी पोझिशन फार कामाची आहे. तिथे आपल्याला पुढे जाता येत नाही आणि आर्थिक दुःख जेव्हा येतं ना त्यावेळेला मनुष्य खच्चीकरण होतं माणसाचं. तर मी मगाशी बोलत होते ना तर ते मी बोलू इच्छिते. मला वाटलं बोला कोणीतरी बोला तो पॉइंट बोला घेत बोला असेल म्हणून मी थांबले होते. तर चार्ट काढा तुम्ही आणि बोला. यांना हा चार्ट काढा. काढते एक मिनिट. तुम्ही यांना जो सल्ला दिलाय ना पायलट ट्रेनिंग तो अगदी म्हणजे आता तुमच्या ह्याच्यावर मी असं बोललं नाही पण तो का मला योग्य वाटला ते सांगते मी. तर इथे त्या अष्टक वर्ग पण आपण बघतो ना तर नोकरीच्या स्थानाला 26 मार्क आहे, दशम स्थानाला 32 मार्क आहेत आणि शिवाय तिथे गुरुनी जास्त मार्क दिलेत 6 मार्क. म्हणजे तुम्ही ट्रेनिंग इन द सेन्स काय की म्हणजे शिकवणं चाललं ना ते पायलटला घडवायचं. जसं आता आपण ज्योतिषाचं ट्रेनिंग देतो म्हणजे आपण ते शिकवतोच की नाही. तर तसं म्हणजे तुम्ही ते म्हटल्याबरोबर मी ते अष्टक वर्ग पण लावत होते ना तर ते म्हणजे खूप असं मॅच होते. कारण नोकरीत तसा हे माणूस म्हणजे तुम्ही म्हणताय की ह्याला मिळत नाही ते हे तर आम्हाला माहित नव्हतं की पायलटला सुद्धा असं हो म्हणजे क्यू मध्ये बसायला लागतं. म्हणजे येस येस पायलट म्हणजे हो फार हो असं एक मनात असं होतं की खूप असं एकदम छान बुवा. पण आता त्यांच्यावर पण ही वेळ येते म्हणजे जरा वाईट पण वाटलं म्हणजे थोडस. पण मग इकडे 32 मार्क आहेत ना त्या दशम स्थानात तर ते स्वतःच असं ट्रेनिंग स्कूल किंवा व्हॉट एव्हर काय म्हणायचं त्यांना तर ते अगदी निश्चित करू शकतात आणि त्यांना तिथे यश पण हमखास मिळेल. तर हेच मला बोलायचं होतं. थँक्यू सर. थँक्यू मॅडम थँक्यू. कसं आहे की कुंडली आपल्याकडे जेव्हा व्यक्ती येते तर तो काहीतरी सजेशन घ्यायला येतो. त्याला पुढची भूमिका कळली पाहिजे. आपल्या ज्योतिष या नात्याने आपल्याला सर्व अंगांचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळेला तुम्ही सुचवू शकता की अशा वेळेला अशा ठिकाणी तू काम करू शकतो. आणि गुरु हा ग्रह जो आहे तो टीचरसाठी अतिशय उत्तम प्लॅनेट आहे. ते नवमांश पण सोबत छान मिळालेत ना Yes. गुरु उद एकत्र. आणि शिवाय आपल्या D1 मध्ये सर गुरु आणि शुक्र म्हणजे गुरु आहे आत्माकारक, शुक्र आहे अमात्यकारक, ते पण एकत्र बसले म्हणजे शेवटी ह्या म्हणजे ह्या जातकाचं ते एअरलाईनच्याच तिकडेच त्यांचं म्हणजे काय म्हणते सोलचं अफेक्ट जास्त तिकडेच आहे. त्यामुळे ते तिथेच करणार जरी त्यांना नोकरी नाही करता आली किंवा साईड बाय साईड जेव्हा तिथे मिळेल प्रायव्हेटमध्ये काय किंवा पण ते जाऊ शकतात ना म्हणजे पायलट म्हणून पण नाहीतर हे नाही आता पायलट नाही का. हा. कुबल आता मॅडम कसं आहे राशी पण धनुराशी आहे ना, पुन्हा ती पण टीचिंग नाही फील्ड कडे घेऊन जाणारी. राशी मेष आहे ना मॅडम.
सॉरी हा मेष राशी, पण लग्नेश धनुराशीत आहे, हो तोही हो एक विचार आपण हा आहे. म्हणजे राशीकडून विचार करायला गेला तर तो भाग्यात येतो ना. हो ना, येतो बरोबर आहे. हा. पण म्हणजे आत्माकारक ग्रह कसं आपण काय बघतो की मला काय हवंय, म्हणजे माझा आत्मा कुठे गेल्यावर त्याला असं काय म्हणायचं हे मिळेल, शांती किंवा काय. तर ते तसं पण आहे ना, गुरु आत्माकारकच आहे ना मॅडम. होय होय. थँक्यू सर. हा, गुरु सगळ्यात जास्ती अंश भोगलेला ग्रह आहे ना तिथे. हो होय. आणि लग्नेश म्हणून पण तो म्हणजे आला की यांना लग्नेश स्वतःला शनी. कमवायचंय ना. धनेश म्हणून आणि लाभेश म्हणून पण आला ना तो लग्नात असं. आणि पण ते शेवटी असं तुम्हाला आज हा, कळलं की हा. पायलट जरी झाला हो तरी हो सुद्धा नाही त्या बाबा, ते ठिकाणी नव्हतं माहिती की ते पायलट लोकांना पण असं. त्याच्यापेक्षा मग आम्ही ज्योतिषी चांगले. कोणीतरी येणारच, पाठी लावली रे लावली की आले समजायचे दावत लोक. प्रत्येकाला काही अडचण असते ना. कारण हे म्हणजे पायलट काय ट्रेनिंगला पैसे पण खूप लागतात. मला माहिती आहे, भयंकर यांच्या 5-5 मित्राचा कोटी रुपये खर्च होतो हो मॅडम. ना, खूप हो. ते 5-5 ट्रेनिंग आणि करोड ते होतो. तेवढे त्यांचे आवर्स पण व्हावे लागतात. पुढे सगळे जरा प्रॉब्लेमॅटिकच आहे. नशिबाने साथ दिली तर ओके, अदरवाईज. थँक्यू सर, थँक्यू. पहिली गोष्ट, भारतामध्ये प्रायव्हेट एअरलाईन्सला तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तिथे सुद्धा अंडर टेबल पैसे द्यायला लागतात. हा, ते तर आहेच आहे ना. म्हणजे अगोदर एवढे पैसे खर्च करा, नंतर ते करा. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सगळ्यात बेस्ट. आणि होय. याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये हल्ली आता कॉम्प्युटराईज झालेलं ना तुमचा बोर्ड वगैरे सगळं. होय. तर एक इक्विपमेंट साधारणतः 10-1 लाख रुपयाचा खर्च केला डिजिटल बोर्डचा, होय. तर तुमचं ट्रेनिंग स्कूल सुरू होतो. होईल 10 लाख रुपये साधारणतः लागतात. होईल. आणि हे जातक गपचूप बसणारा नाहीच आहे. असू द्या मेष नाही राशी, येऊ द्या गप्प नाही ते बसणार, तो आहे, टॅलेंटेड आहे, साडेसाठी काही होईल. टॅलेंटेड पण आहे. ते संधी एकदा आली हातात की त्याचं सोनं करणार, एवढं नक्की. तारे साहेब, तुम्हाला काय वाटतं? तर मी जरा ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, आम्हाला इथे डिस्टर्बन्स भरपूर येतोय. बरं ठीक आहे. हॅलो, ओके इट्स ओके, ठीक आहे, हरकत नाही. काय ऐकतोय? हा सर. नमस्ते बोला. हा, बोला नमस्ते सर. नमस्ते, बोला ना. हा सर, इथे पत्रिकेमध्ये वायू तत्व तर लोडेड आहेच. आता बऱ्याच जणांनी तर कुबल मॅडम पण जे बोलत होते, तर एक वेगळ्या ते बोला. हॅलो हा बोला. हा तर नॉर्मली पत्रिकेमध्ये गुरु हा जीवकारक असतो आणि रवी हा आत्माकारक असतो. आणि हे दोन्ही ग्रह या वायू तो पंचमात आहे. लग्नेश शनी असून तो वायू तत्वात पंचम स्थानात आहे. म्हणजे जातकाचा जो कल आहे तो अशाच रिलेटेड अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये आहे. कारण शनीचा संबंध यांनी BSc पण केला आहे. सो या पॉइंट ऑफ व्ह्यू पण तिथे सायन्सच्या या गोष्टी दाखवतच आहे. आणि शुक्र सुद्धा लग्नी आहे, रवी सुद्धा आहे. सो या गोष्टींचा पण परिणाम तिथे होतोच. आता शनी हा टेक्निकलचा पण कारक आहे आणि वायू तत्वात आहे. त्यामुळे जातकाचा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग जे तुम्ही सांगितलं, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण संबंध आला. तो आहे तो चांगल्या नवमांशी पण आहे आणि तो पंचम स्थानामध्ये आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण इथं तो त्याला चांगली साथ देतोय. शिवाय वायू तत्वाचंच म्हणजे त्यांचं लग्न आहे, तो मग जातक हुशार पण आहे. या जातकाला खूप चांगले नवमांश भेटले. गुरु सुद्धा विचक्षण अंशमध्ये आहे, शुक्र सुद्धा विचक्षण अंशमध्ये आहे. या दोन्ही गोष्टी चांगल्या. त्याचबरोबर चंद्र सुद्धा पंडित अंशमध्ये आहे. असं फार रेअरली मिळतं की गुरु आणि शुक्र सुद्धा विचक्षण अंशमध्ये आहे. सो हे कॉम्बिनेशन या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांना नक्कीच चांगला. त्या जातकाने संघर्ष पण खूप केला त्याच्या आधी की हे पायलट या ह्याच्यामध्ये गेले. तर अश्विनी नक्षत्र जे आहे त्याच्यामधला चंद्र आहे. स्वाती नक्षत्र जो आहे तिथे हर्षल आहे, ते वायू तत्वाच्याच ह्याच्यामध्ये येतं. आद्रा नक्षत्र मिथुनीत म्हणजे वायू तत्वातलंच, तिथे शनी सुद्धा आद्रा नक्षत्रात आहे. आणि एका पायलटसाठी ही नक्षत्र अतिशय महत्वाची असतात. शिवाय पराक्रम स्थानामध्ये मेष राशी आली आहे, म्हणजे पराक्रमासाठी मेष राशी इथे उपयुक्तच आहे. कारण या जातकाला ते हवंच. त्याशिवाय
त्याशिवाय तो पराक्रम कसा करू शकतो? कारण रवी इथे क्रूरांशमध्ये आहे. सो पायलटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर हा पॉझिटिव्ह अँगल झाला. आता बुध इथे जे दाखवतो तो टेक्निकल कम्युनिकेशन इंटेलेक्ट दाखवतो. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण इथे तो पॉझिटिव्ह ठरतो. त्याच्यानंतर मंगळ धाडस दाखवणार आणि तो अग्नी तत्वातच आहे. सो त्यासाठी हा युजफुल ठरला. त्यानंतर लग्नी जो गुरु आहे तो एक्सपान्शन पण दाखवतो. परत लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल सुद्धा इंडिकेट करतो. कारण आपण जर बघितलं तर व्यय स्थानामध्ये मीन राशी येते आणि त्याचा स्वामी हा लग्नी बसलेला आहे. सो त्या पॉइंट ऑफ लग्नी बसून तो भाग्येश म्हणजे लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलच्या ह्याच्या बरोबर आलाय. सो हा संबंध दाखवतोच आहे. शनी सुद्धा एरल ट्रॅव्हलचा ह्याचा तिथे तो देखील एक कारक राहतो. तो पण वायू तत्वात हाही पॉझिटिव्ह ठरतो. आणि जो राहू जो आहे तो वृश्चिकेत दशम स्थानामध्ये आहे आणि राहूचे इंडिकेशन पण फॉर्च्यून ट्रॅव्हल असतात. तर यांनी किती केले ते माहित नाही, पण तो देखील एक पॉझिटिव्ह त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने राहतो. त्यानंतर चतुर्थ नसतो आणि हा चतुर्थेश शुक्र लग्नात आहे. सो डेफिनेटली जातक लक्झरियस वाहन चालवणार. मग लक्झरियस वाहन म्हणजे एरियल या पॉइंट ऑफ व्ह्यूने तिथे दाखवतं. नंतर जे भाग्यस्थानामध्ये जी आलेली तूळ राशी आहे त्याचा स्वामी आहे तो शुक्र आणि चतुर्थेश पण आहे शुक्र, म्हणजे जातक त्याच्या घरापासून सातत्याने लांब राहिलेला आहे. सो याही गोष्टी तिथे इंडिकेट करतात. आता इथे त्यांच्या म्हणजे त्यांनी अडचणी ज्या पाहिल्या, आता इथे लग्न जे आहे ते कुंभ आहे पण राशी जी आहे ती मंगळ आहे. सो बऱ्याचदा काही पराक्रमाच्या रिलेटेड मेडिकल या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण या गोष्टीला पॉझिटिव्ह ठरवलं. पण जसं मगाशी आपल्या गीता चव्हाण मॅडमनी खूप छान सांगितलं तो पॉइंट की देह आणि मन ह्याच्यात, तर त्यालाच अनुसरून एक पॉइंट जो मला माहितीये की आपली चंद्र रास आणि आपली लग्न रास हे खूप इम्पॉर्टंट असतात. ते एकमेकांना किती कॉपरेट करतात. कारण एक तर लग्न आहे शनी आणि राशी आहे मंगळ, म्हणजे मन मंगळाचं आहे, ते धावतंय. आणि जो देह जो आहे तो शनीचा आहे म्हणजे तो बुद्धीच्या ह्याच्यात. सो इथे हे एकमेकांना कॉपरेट करत नाही. सो मन आणि शरीर सातत्याने एकमेकांशी संघर्ष करणार आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्यांना सातत्याने संघर्षाला जावं लागेल सामोरे. त्याचबरोबर शनीची मंगळावर, मंगळाची शनीवर दृष्टी, याही गोष्टी त्रासदायक ठरतात. मंगळाची चतुर्थ दृष्टी धनस्थानावर आली, तिथंच मृत्यू हा बिंदू आलेला आहे. सो जातक धनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, त्याचबरोबर कौटुंबिक या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इथे बरोबर सप्तमेश रवी हा इथे मध्ये आहे. म्हणजे हा करिअरसाठी चांगला असला तरी तो पार्टनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इतका चांगला देणार नाहीये. आणि दुर्दैवाने आता इथे पण प्रॉब्लेम असे असतील त्यांचा कधी 12 वर्ष त्यांचं लग्न आणि त्यांचा डिवोर्स कधी झाला माहित नाही. पण नाही जातकाला दिवस चंद्राची दशा फार काही चांगली गेलेली मॅडम नसेल. दिवस मॅडम दिवस नाही झालेला आहे. जी दिवस नाही झालेला. नाही होणार. संसार आहे. हा सॉरी सर, मागाशी मला असं ओके मला असं वाटलं, सॉरी. संसार आहे पण कनेक्टिव्हिटी कमी आहे. रवी गुरुची शुक्राची दृष्टी आहे दृष्टी हा सप्तमावरती मॅडम. दिवस नाही होऊ देणार गुरुची गुरु दृष्टी तो. आहे ना सर सप्तमावर. नाही मी तसं ऐकलं मगाशी, सॉरी. सॉरी मला असं वाटलं ते नेटवर्क अपडाऊनच्या याच्यामुळे कळलं नाही. ओके. सो पण तरी पण इथे 21च मार्क्स आहेत आणि जॉबमुळे ह्यांना लांब राहावं लागतं. त्याच्यानंतर कुटुंबाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर म्हटलं तर हा जो मृत्यूबिंदू आणि सुखाच्या राशीमधला जो आलेला केतू हा जो पॉइंट आहे, सो इथं त्यांना सातत्याने लांब राहावं लागतं. सो डेफिनेटली इथे थोडंसं जे सॅटिस्फॅक्शन असतं म्हणजे घराच्या आणि वैवाहिक या पॉइंट ऑफ व्ह्यूने, तर ते त्यांना इथे दिसत नाही. सुखाची राशी डिस्टर्ब झाल्यामुळे आणि धनस्थान डिस्टर्ब झाल्यामुळे त्या रिलेटेड प्रॉब्लेम हे जातक सातत्याने सफर करतं. आता मगाशी सर म्हटले की ह्यांना सरांनी जो सल्ला दिला तो मला त्याच्यामधला एक पॉइंट वेगळा असा वाटला की गुरु आणि रवी जेव्हा कॉम्बिनेशन मध्ये येतात तर तेव्हा ते एक उत्तम शिक्षक म्हणून काम करतात. शिवाय गुरु हा वायू तत्वातच आहे, शिवाय विचक्षण अंशमध्ये आहे आणि याला जोड भाग्य शुक्राची पण आहे. सो डेफिनेटली हे जातक तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर त्यांनी शिक्षकी पेशामध्ये जर त्यांनी काम केलं आणि हा टेक्निकल राशीत आहे, सो तो त्यांना डेफिनेटली सपोर्ट करेल असं एक वाटतं मला. सर मला हसायला का आलं सांगतो तुम्हाला. हसायला का आलं माहिती आहे, एकदा हा आम्ही सर. फ्लाईंग करत होतो आणि विमान एअरलाईन्स होती. मी बँकॉकवरून कलकत्त्याला जात होतो. विमान एअरलाईन्स बांगलादेशची होती. अक्षरशः तुम्हाला सांगतो मॅडम, टेम्पो ड्रायव्हर असतात तर तसे कॅप्टन होते. म्हणजे लोकांना विश्वास वाटला की कॅप्टन किंवा पायलटचं तोंड बघितलं तर नाही का टेम्पो ड्रायव्हर. अक्षरशः कुठल्या कुठे ते लोक काही करू शकतात. म्हणजे तिथे उपलब्धता नव्हती, कोणालाही भरती करायची. रिस्क फॅक्टर आहे तो. अच्छा.
आय वॉज जस्ट फ्लाइंग फ्रॉम बरोबर. बँकॉक टू कलकत्ता. 2 hours फ्लाईंग आहे. अच्छा. पण तिथे पायलटच नाही, कारण पुअर कंट्री आहे ना, आणि ते एवढा पगार अफोर्ड करू शकत नाही. ही घटना मी तुम्हाला सांगतो 88ची. हो, बरोबर. असं आहे. येस. म्हणजे कधी कधी आर्थिक जो भाग आहे ना मॅडम, पैसे नशिबाने येतात, पैसे कमवणं गरजेचं आहे, येस. पण त्या ठिकाणी पैसे यायला पाहिजेत ना. तुम्ही अथक प्रयत्न येस. करून सुद्धा पैसे येत नसेल तर समजायचं आपलं नशीब नाही आहे. येस. हा प्रोफेशन असा आहे की तुम्हाला कारण ड्युटी सर इथे नसेल. हा बोला बोला. हम्म. तुम्हाला फ्लाईंग मिळालं हा नाही तर आणि पैसे इथे मिळणार नाही. म्हणजे जे येस सर बरोबर. बोला. आणि इथे त्यांना म्हणजे खरं तर लग्नी रवी गुरु शुक्र बघितल्यावर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो पत्रिकेचा अँगल पाहताना. पण आता त्यांना भाग्य त्याची साथ कशी भेटावी हे पण तितकंच महत्वाचं आहे. कारण भाग्येश शुक्र हा मार्केश रवी बरोबर बसलाय, त्याचबरोबर दुसरा मार्केश गुरु त्याच्याबरोबर आहे, आणि शिवाय पंचमेश बुध जो आहे तो व्ययस्थानात बसला आहे. सो हे फॅक्टर सुद्धा म्हणजे त्यांच्या संघर्षाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं एक आणखीन तिथं भर घालतात की जी आपली पूर्व पुण्याई असते तर ते कुठेतरी इम्पॅक्ट करतं. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण इथं ते दाखवतं सफरिंग. थँक्यू सर. थँक्यू. आणखी कोणाला विचार मांडायचे आहेत अवश्य मांडा, काही हरकत नाही. बोला. कोण बोलणार आहे का? काही प्रश्न असेल तर विचारा, कळलं नसेल तर विचारा, काय हरकत नाही. तर शंका म्हणून विचारते हा की हा. मकरेचा बुध आणि मिथुनेचा शनी म्हणजे अन्योन्य योग आहे की नाही हा? मग शिक्षणामध्ये असं शिक्षण त्यांनी घेतलं की एवढा खर्च होऊनही त्यांना त्यातनं काही खूप प्राप्ती होत नाही, तर असं का घडलं असेल? म्हणजे आता असं आहे अन्योन्य मॅडम की योगाचं ज्यावेळेला काही ज्यावेळेला ज्यावेळेला हे ट्रेनिंग केलं ना त्यावेळेला एवढा हा खर्च नव्हता, पण 1.5 कोटी 2 कोटी रुपये खर्च आहे. हा आत्ताचं पायलटला साधारणतः 5-5.5 कोटी रुपयाच्या वरती पैसे खर्च करावे लागतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो हा की युरोपमधल्या काही पुअर कंट्रीज आहेत, बर अतिशय कमी, पोलंड आहे, हा हा त्याच्यानंतर युक्रेन आहे, हा बऱ्याच पुअर कंट्रीज आहेत जे नॉर्थ हा पोलला आहेत. हम्म. तर त्या लोकांना एवढी इन्कम नाही आहे, तर अच्छा. त्यांच्याकडे पॅसेंजर एवढे नाही आहेत, हा त्यांना लॉंग रूट सर्व्हिस नाही आहे. दुबई फक्त एकच राष्ट्र आहे हम्म. की ज्या राष्ट्राकडे तुम्हाला इंटरनॅशनल फ्लाईंग मिळेल हो अगदी कानाकोपऱ्यात. हम्म. बाकी इतर ठिकाणी तुम्हाला वेट करावं लागतं, तेवढे पॅसेंजर नाही मिळत, तेवढे रूट नाही आहेत, त्यांच्याकडे तेवढी उपलब्धता नाही आहे, स्टॉपओव्हर फ्लाईट्स नाही आहेत, अनेक प्रश्न आहेत. हम्म. आणि रिचेस्ट फ्लाईंग झोन आहे तो, रिचेस्ट. आणि अच्छा. त्यांच्याकडे सगळ्या एअरबस आहेत, फक्त 2च एअरलाईन्स आहेत दुबईमध्ये, पण त्या बर रिच आहेत. हम्म. आणि एअरबसची जी काही क्लास जो आहे क्वालिटी तो फार हम्म. डिफरंट आहे. मग तसं हो सगळ्यांना मिळतं असं नाही होत. हम्म. आता भाग राहिला इन्कम ऑफ सोर्सेस कधी होतो, ज्यावेळेला तुम्ही स्टँडर्ड लिव्हिंगला असता त्यावेळेला. हा इथे हो. स्टँडर्ड फ्लाईंग नाही आहे, इथे अच्छा. ज्युनियर फ्लाईंग आहे, शॉर्ट रूट आहेत. आता उदाहरण बघा, काही जेट आहेत आपल्याकडे, त्यांची हम्म. सिस्टम कशी आहे, सकाळी 7ला फ्लाईट चालू करतात, रात्री हा 11ला विमान थांबतं, परत त्यात लँडवरती. कळलं अच्छा. का? हो कारण का की ते स्टॉपवर करत जातात. मुंबई पुणा, हम्म. पुणे हम्म. कोल्हापूर, हो कोल्हापूर सांगली, असे हम्म. छोट्या छोट्या फ्लाईंग असतात, त्याला एवढे पैसे मिळत नाहीत. नाही हम्म. आणि ते एवढे क्वालिफाईड पायलट नसतात, म्हणून त्यांना 10-12 पॅसेंजरचीच विमानं मिळतात. हा त्यांना 400-500 पॅसेंजरची विमानं कधी मिळत नाही आणि करूच शकणार नाहीत ते. त्याला फार मोठं ह्यूज ट्रेनिंग असतं. अच्छा. हां, बाकीचे जे छोटे पायलट आहेत त्यांना तेवढी जगात तेवढी किंमत नाही. स्टँड बाय राहावं लागतं 8-8 दिवस. स्टँड बाय म्हणजे हो विचार करा तुम्ही, सांगितलं मग अशी अवघड आहे, भयंकर आहे. भयंकर अवघड आहे. हम्म. म्हणजे एवढा खर्च करून काही रिटर्न मिळत नाही. हो ना हो. आता कसं आहे की फक्त फक्त मुलगा दिसायला आपला मोठं वाटतं पायलट. आपल्याला पायलट आहे हां, म्हणून.
माणसाने, मला असं वाटतं माझ्यातर्फे, माणसाने एवढं शिक्षण घेण्यापेक्षा एखादा चांगलं मार्केटिंग, चांगला व्यवसाय करावा, त्यात पैसे आहेत. पण सर दहा ते हजार सुद्धा त्यांना योग्य वेळी गाईडलाईन देणारं तुमच्यासारखं कुठेतरी नशीब भेटायला नाही पाहिजे. नाही गाईडलाईन आहेत. मार्केट कसं आहे, आज 10,000 रुपये रोजचे कमवणारे लोक सुद्धा आहेत. काही नाही, शांत बसतो. पण 10,000 रुपये सकाळीपासून संध्याकाळपर्यंत कमवणारच असं आहे. 10,000 रुपये इज नथिंग इन बॉम्बे. इट इज व्हेरी इझी. अर्थात हे सुद्धा नशीब आहे ना की प्रॉपर गाईडलाईन देणारच जर योग्य वेळात कोणी भेटलं नाही तर तुम्ही असंच हां, तुम्हाला बिझनेसच्या नंबर ऑफ, त्याच्यासाठी तुम्हाला राहुल नावाचा एक आहे, त्याचं हे ऐका. परफेक्ट तो गाईडलाईन देतो आणि विनामूल्य देतो. स्टार्टअपचा भरपूर त्याच्याकडे अनुभव आहे, बर भरपूर. म्हणजे तो एवढा हुशार आहे की तुम्ही ऐकत आहात. आणि तो मार्केटिंगमध्ये दिल्लीचा आहे, तो फार हुशार आहे. राजस्थानचा आहे मोठा. पण तंतोतंत मार्केटिंग, कोण कशामुळे डुबलाय, कोण कसा वर. मी मागे पण सांगितलं होतं की 3,000 कोटी रुपये जर 6 वर्षामध्ये कंपनीला मिळत असतील, त्यांनी कंपनी विकून टाकली. 6 वर्षात 3,000 कोटी रुपये कोणाला मिळतात मॅडम? कोणालाच नाही शक्य. हां, पण त्या मुलांनी, यादव नावाचे मुलं आहेत ते, त्यांनी 2 भाऊ आहेत, पैसे कमवले 3,000 कोटी, 3,000 करोड. आणि रिसर मार्केटिंग केलं. मी तुम्हाला कॉस्मेटिकचं उदाहरण दिलं होतं. होय होय कॉस्मेटिकमध्ये 1,000% प्रॉफिट आहे. 1,000%, नॉट 100%. तेवढे 1,000. हा, तुम्ही यूज आहे ना तसा. आपल्याला प्रॉफिट कळत नाही. नाही ना. कळलं का? अहो, प्रॉफिट नसेल तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कोलगेट कंपनी माहिती आहे ना तुम्हाला? हो हो. यावेळेला डिव्हिडंड किती पर्सेंट आला माहिती तुम्हाला? नाही. 5,500%. बापरे. येस. 1 रुपयाला 52 रुपये डिव्हिडंड दिला आहे. जस्ट कॅल्क्युलेट. 1830 साली कंपनी स्थापन झालेली आहे. 1830. म्हणजे आता 200 वर्ष होतील. हा, बरोबर आहे. येस. 5,500% डिव्हिडंड देणारी एकमेव भारतातली कंपनी आहे. टॉप आहे. आणि नेसले. प्रॉफिट मेकिंग आहे ना मॅडम, प्रॉफिट मेकिंग. होय होय. मग तसं तुम्हाला प्रॉफिट मेकिंग शिकलं पाहिजे, केलं पाहिजे. बरोबर आहे. असं आहे. म्हणून मी आग्रह करतो की करा. लहान लहान मुलं आहेत, छोटी छोटी, अवश्य त्यांनी केलं पाहिजे. खरं आहे. धन्यवाद सर, आज खूप छान हे मिळालं. बरं, तर आता समारोप करायचा आहे. चव्हाण मॅडम, तुम्ही हे करा. मॅडम समारोप करते. तुम्ही काय, तुमचं मनोगत काय असेल सांगा. सर एक मी रिक्वेस्ट करू. बोला बोला. आज जे डिलीट केलंय ना, ते मी सेव्ह नव्हता केला. तुम्ही पाठवलेलं ना आज आपल्या ग्रुपमध्ये, ते तुम्ही डिलीट केलंय ना, ते पाहिजे होतं सर. नाही, डिलीट केलं नाही. हा, केलंय सर. 4 वाजता, 4 4:30 वाला. नाही केलं. कोणी सांगितलं? नाही केलं ना? नाही. बघ, मी चव्हाण बघितलं मॅडम. ना म्हणून. ठीक आहे. सर. ओके सर. सर अतिशय सुंदर क्लास झाला आणि अशाच कुंडल्या लावत जा. खूप सुंदर झाला आणि लोकांनी पण छान, सगळ्यांनीच हुशार झाल्या, सगळ्यांनीच छान छान उत्तरं दिली. तर सर धन्यवाद. खूप सुंदर झाला क्लास. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. हे पळून जाऊ नका, आता समारोप करतील मॅडम. नाही तर तुम्ही फटाफट निघून जाता. इथे लक्ष असतं माझं, मी दुसऱ्या क्लासला घेणार नाही. हां, येस, समारोप करा मॅडम. हा करते. मला वाटतं त्या स्वाती मॅडमला काहीतरी बोलायचं होतं का? हां, बोला बोला बोला. सतपाळकर मॅडम बोला. नाही सर, झालं झालं ते, तो टॉपिक झाला म्हणून. ओके, थँक्यू सर. थँक्यू. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. आणि आपले तारे साहेब तर नेहमी छान, आता गेले वाटतं ते, काय माहित नाही, ते प्रवासातच म्हणतात. तर खूपच छान प्रार्थना म्हणतात सर. तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांना पण नमस्कार. आता पत्रिका तर मॅडमनी पण छान बोलल्याच, म्हणजे मध्ये आपल्या तुम्ही म्हणालात बोला म्हणून चव्हाण मॅडम,
त्याच्यानंतर पोद्दार मॅडम नेहमीप्रमाणे त्यांनी पण सगळेच पॉइंट म्हणजे कव्हर केले, त्यामुळे मला असं वाटत नाही पत्रिकेबद्दल काही सांगायला हवंय. आणि म्हणजे मध्ये इन द सेन्स असे सगळेच जण आता असे आपापल्या परीने जे काय प्रश्न मांडत होते किंवा पत्रिकेतला अँगल त्यांना कशा पद्धतीने कळाला ते पण खूप म्हणजे त्याच्यातनं पण ऐकता ऐकता बरंच काय काय शिकायला मिळतंय सर. म्हणजे आता अतिशय म्हणजे हे जे तुम्ही पत्रिका घेतात ना हे खूपच चांगलं. प्रत्येक वेळेस आम्हाला छान तर मिळतं आणि हे आज तर मार्केटिंग पण. मला तर तुम्ही ते सांगत असताना इतकं आश्चर्य वाटलं की पायलट सारखे माणसं असे म्हणजे कशाला आता लोकांनी तर घालायलाच नको ना तेवढे पैसे. जर ह्यांनी काहीतरी बिझनेस केला असता त्याच्यात हे तर आज कुठलं पोहोचलं असतं. बिचारे आई वडिलांनाही त्रास झाला स्वतःला. पण तरी नो डाऊट जे काही आपण बघत आहोत ना सर पत्रिका, म्हणून मी तेवढंच बोलते की तुम्ही तर तो सल्ला छान दिलाय, तो करेल सुद्धा. कारण त्याचा मंगळ जो आहे ना तो इंद्रचाप मध्ये आहे ते असू द्या, पण संपत नक्षत्रावाईज आपण बघतो ना तसं गुरुच्या राशीत म्हणजे त्यांनी गुरुचंच ते ट्रेनिंग हे केलं आणि तिथे त्याला 39 मार्क आहे. म्हणजे ह्याला पैसे मिळणार हे तर अगदी निश्चित आहे. आणि रास मेषेची आहे, तो बसणार नाही, धडपड करणार हे पण निश्चित आहे. बाकी शनी मंगळामुळे त्याला ते आयुष्य खडतर होणारच होतं नो डाऊट. तिथे काय तुम्ही करूच नाही शकत ना, कारण ती जसं तुम्ही ते GPS असतो त्याप्रमाणे पत्रिका घेऊन आलात तर ते. आणि तो मॅडम जशा म्हणाल्या आपल्या चव्हाण मॅडम की लग्नेश पण आहे आणि राशी स्वामी म्हणजे दोघं पण. त्याचं मन पण खराब झालं ते शनी मंगळामुळे आणि त्याचा देहाला पण त्रास झाला म्हणजे असं दोन्ही बाबतीत. आणि एक मला मुद्दा म्हणजे तुम्ही खूप वेळा सांगितलं म्हणून आठवलाय तो. तर सप्तम हे भाग्येश जो आहे ना सर शुक्र म्हणजे भाग्यात तूळ रास येते तिथे म्हणजे ही पण इंटेलेक्च्युअल रास झाली ना. तिथे हर्षल जरी आपण घेत नाही पण हा एव्हिएशन साठी किंवा एरोनॉटिकल साठी हा खूप म्हणजे आपण म्हणजे जसा गुरु सूर्य शुक्र आणि शनी हे जसे ह्या 3, 7, 11 मध्ये तर तसा तो हर्षल पण आहे. कारण मी म्हणजे 1-2 काय ज्या पत्रिका बघितल्या ना हर्षल सापडला ना असा इंटेलेक्च्युअल तर हे खूप वेगळं म्हणजे नॉट कॉमन असं काहीतरी ते करतात. आणि इथे त्याला हा म्हणजे हर्षल इथे तुळेचा हर्षल जास्त उपयोगी आला एव्हिएशन साठी. तर सर अतिशय उत्तम क्लास झाला, त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स अप टू यू अँड युअर डिवाइन. थँक्यू. असे येत राहा, थँक्यू शिकत राहा सर. शिकत राहा थँक्यू तर सर. शिकत राहा. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. शुभ